स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर ताईनं आजची व्लॉगची सुरुवात म्हणजे व्हिडिओची सुरुवात केलेली आहे किचनमधून। तर इकडे मी दूध म्हटलं चला लगेच सुरुवात पण करूयात। आणि इकडे विशालला गॅसवर पाणी ठेवलं गरम करायला आंघोळीसाठी। तर तो पण आज कारण थोडंसं पोट वगैरे दुखतंय त्यामुळं। आणि इथं मस्त भाज्या आणल्या ताज्या ताज्या, तर ते काढून ठेवावत म्हणलं, सकाळी सकाळी छान भाज्या मिळतात। आता पावसाळ्यामध्ये ना भाज्या पण फळभाज्या त्या असतात ना त्या जास्त फ्रेश आणि छान येतात। तर भेंडी बघू शकता किती मस्त आहे। त्यानंतर इथं ढोबळी मिरची आणि काही कांदे बटाटे ते तर रोजचे लागतातच। आणि टोमॅटो, काकडी, कारला। तर चला आता हे सगळं पटापट ठेवून देते मी आवरून, कारण मग मला शिवायला पण बसायचे, आवरायचे, घरातली पण कामं राहिलीत, काही भांडे धुवायची राहिलीत, कपडे वगैरे धुवून घेते आणि मग सगळं आवरून शिवायला बसते। सगळी घरातली कामं आवरली, जवळजवळ 11 वाजून गेले आणि त्यावेळेस आवरली होती। आणि त्यानंतर थोडंसं व्हिडिओचं काम होतं ते पण करून घेतलं आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15। आणि विशाल मात्र बघा कसा म्हटला, मला सकाळी माझं पोट दुखतोय, रात्री थोडं रडला, झोपला तसाच, सकाळी पण रडला आणि मग म्हटला मला नाही जायचं शाळेत, पोट दुखतोय। आणि इथं बसलाय हे अशी कागदाची कटिंग करीत बघा। त्यांनी काय केलंय, त्यांनी पेपरमध्ये जे पोस्टर असतात ना छापलेले माणसाचे फोटो, तर ते त्यांनी इथं कट करून जुळवायचं चाललंय काम। काहीतरी आपलं ॲक्टिव्हिटी करतोय, खेळतोय कसली काही पण, आहे ना विचू? इकडे ये, हाय कर। जेवला का तू? काय खाल्लं? काय खाल्लं? काय खाल्लं तू काय खाल्लं? तोंडात घालू नको का तर। पिनर का पनीर? हां, रात्री झोपला होता, मसली होती आणि पण करता करता तो झोपून गेला, त्याचं पोट दुखत होतं म्हणून तो जेवला नाही। मग सकाळी त्याच्यासाठी थोडी ठेवली होती, मग ती त्याला गरम करून दिली, त्याचबरोबर चपाती बनवून दिली गरम गरम आणि जेवण केलं त्याने। आता तो खेळतंय मस्त। आता पोट राहिलं दुखायचं, फक्त शाळेत जाऊस तर कधी कधी पोट दुखतं, नंतर राहतं, है ना इशू? शाळेचा टायमिंग निघून गेला की राहतं, तर असं असतंय मुलांचं। चला जाऊ द्या, कधी कधी करतात म्हणजे कंटाळा शाळेत जायला। तर बघा इथं मी काही ब्लाऊज कटिंग करून ठेवलेत, ते आज मला शिवायला घ्यायचेत। रात्रीच कटिंग करून ठेवले, कारण रात्री काही ब्लाऊज होते ते हुक लावायचे होते, ते दिले आणि नंतर मग बाकीचे कटिंग करून ठेवलं। आणि काल मी हे जे तुम्हाला दाखवलं होतं एका मापाचे 4 ब्लाऊज होते, हे होते माझ्या बहिणीचे, तर ते सुद्धा मी इथं कटिंग करून ठेवले होते काल। म्हटलं होतं आज घेईन शिवायला, पण नेमकं ते अर्जंटमध्ये एक ब्लाऊज आले, मग ते कटिंग करून घेतले नाही। आता म्हटलं जाऊ द्या, थोडासा वेळ आहे, ते नंतर देता येते शिवून। आणि आईचे पण इथं मी काढून ठेवलेले एवढे मोठे ब्लाऊज, पण ते पण मला काही शिवणं होईना गेलेत, बघूयात आता शिवते। आता ती आकीच्या इकडं 4-5 दिवस झालं गेलेली, त्यामुळं आता जायचं पण म्हणेन गावाकडं परत। पण बघू आता एवढे ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर मग मी तिला घेऊन जा म्हणेन, किंवा येईल मग ती जाताना 1-2 दिवस अजून इकडं, मग त्यावेळेस मात्र हे पूर्ण ब्लाऊज तिला शिवून देईल। तर बघा हे तिचे 1 2 3 हे 3 आहेत का? हां, हे 3 आणि अजून 2 ब्लाऊज आहेत हे त्याच्यासाठी। एक कलांजली पैठणीवरचा, त्याच्यासाठी हे अस्तर आणले मी, आणि जो मुनिया पैठणीवरचा, तर तशा 2 पैठणी होत्या तिला घेतलेल्या, तर त्याच्यावरचे अस्तर पण आणलेत तिला, ते पण ब्लाऊज शिवायचेत। आणि साड्या पिकोफॉल करून ठेवल्यात मी, तर ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत, तर त्यांचे पण ब्लाऊज रेडी करायचे आहेत। प्लस 2-3 कस्टमरचे 5-5, 6-6 ब्लाऊज आहेत, ते सुद्धा कटिंग करायचे आहेत। बरंच काम आहे, कामाला काही कमीच नाही आहे, पण हे मला आज पूर्ण करायचं आहे। बघूयात आता कसं काय होतंय। आणि विशालचं इथं पेपर वाचणं फाडणं चाललं आहे काय, आणि कामाला बसते। अरे वा, लाईटच गेली बघा, आता ही लाईट गेली, चालला फॅन दमादमाने बंद व्हायला आहे। तर असं होतं कधी कधी, आता कामं आवरली तर लाईट गेली, तर बघू आता, जाऊ द्या, बाकीचं तरी जेवढं आहे तेवढं मी करून ठेवते आणि मग
बघते आता काय काय कसं कसं करायचं. येईन तोपर्यंत लाईट, तोपर्यंत केस वगैरे इंचरून घेते है ना. त्यानंतर एक तासभर थोडेसे दुसरे कामं करून घेतली आणि नंतर शिवायला बसली. तर इथं 1 वाजली होती आणि लाईटही आलेली होती आणि विशाल टी व्ही बघत होता. नाहूनचा तर आराम चालला होता. चला असो, त्यांची सुट्टी होती आज. आणि त्यानंतर मग मी शिवायला बसले आणि लगेचच माझा बऱ्यापैकी ब्लाऊज झालेला होता इथं. आता मी 1 वाजता बसले होते, जवळजवळ 1:30 वाजत आले होते आणि माझा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला होता. फक्त बाही जॉईंट करून फिटिंग टाकायची बाकी होती. त्यानंतर मग मी कॅमेरा धरला विशालने, नाहीतर मग माझं काम चाललेलंच होतं. मी काही शूट म्हटलं नको, आता डायरेक्ट ब्लाऊज झाल्यावरच करावं. तर त्यासाठी मग म्हटलं नाही, परत थोडंसं तुम्हाला दाखवणं ही गरजेचंच आहे. म्हणजे कसं तुम्हाला नको वाटायला की आधी शिवून ठेवलेले ब्लाऊज दाखवते का काय. बऱ्याचशा अशा कमेंट करतात, पण नाही, मी जे रोजचे रोज ब्लाऊज शिवलेले असते ते तुमच्यासोबत शेअर करते. मग त्यामध्ये 1 असो, 2 असो किंवा 4 असो किंवा 5 असो किंवा 6 असो किंवा 7 असो, जितके असतील तितके तुम्हाला मी शेअर करत असते. म्हणजे दाखवत असते की मी एवढे शिवले आणि शिवताना सुद्धा दाखवत असते. त्यामुळं काहीच डुप्लिकेट नसतं, सगळं रिअलच. मी जे काम करते तेच तुम्हाला मी तर दाखवत असते. ठीक आहे. चला असं, माझा 2 ब्लाऊज तर इथं कंप्लीट झालेले होते आणि इथं मला 3रा ब्लाऊज घ्यायचा होता. आणि हे बघा, हा 1 ब्लाऊज आणि हे 1 ब्लाऊज, असे 2 ब्लाऊज झालेले होते. तर डायरेक्ट 2 ब्लाऊज झाल्यावरच मग शूट घेतलं आणि 3रा ब्लाऊज आता घेते मी शिवायला. आणि हे 2 ब्लाऊज झाले होते. आता एकाच कस्टमरचे 4 पण ब्लाऊज होते. मग आता हे 2च राहिले होते, तर म्हटलं आता ते पण पटकन झटकन घेते शिवायला. आणि इथं ना थोडंसं खूप ऊन चमकते म्हणून थोडंसं असं धुरकट दिसतंय, बाकी काही नाही, नॉर्मल आहे सगळं, व्यवस्थित दिसतंय. पण ऊन असल्यामुळं. तर त्यानंतर मग मी इथं हा 1 ब्लाऊज घेतले होते शिवायला, म्हणजे घेतलाच होता सॉरी. तर त्यानंतर बराच झाला होता, पण इथं ना मशीनमध्ये दोरा अडकून बसला. आता म्हटलं चला, आता खालचा पार्ट आपल्याला पूर्ण खोलावं लागेल, त्याशिवाय ते दोरा निघणार नाही. मग ते आवरून घेतलं अगोदर, व्यवस्थित खोलून बघितलं सगळं, दोरा व्यवस्थित काढून बघितला, सगळा कचरा काढला आणि थोडंसं ऑइलिंग करून मग परत शिवायला बसले. थोडंसं म्हणजे ऑइल केलं, थोडं टाकलं मशीनवरती. तसं तर रोज मी टाकते, पण कधीतरी असं दोरा वगैरे अडकला, काही खराब झालं तर ऑइल पण टाकायचं, जेणेकरून मशीन छान लूज म्हणजे छान चालते. त्यानंतर तो ब्लाऊज पूर्ण करून घेतला आणि त्यानंतर हा सुद्धा शेवटचा 1 ब्लाऊज पूर्ण करून घेतला. कारण मध्ये आधी मग जास्त मोबाईलमध्ये मी वेळ नाही घालवला आज, कारण मध्ये आधी मोबाईलमध्ये वेळ गेला तर मग बऱ्यापैकी थोडासा वेळ त्याच्यातच जास्त जातो आणि मग आपलं काम थोडंसं उरकणं कमी होतं. तर मग हा माझा शेवटचा ब्लाऊज होता. हा सुद्धा बोटनेक होता आणि मग अशी मी ते दाखवला ना तुम्हाला, ते इटकरी कलरचा, तो सुद्धा बोटनेक होता. तर आता डिझाईन वगैरे कशी केली, काय केली, मी तुम्हाला पुढे दाखवते शेवटच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर इथं बघा, हा फ्रंट साईडने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि बॅकनेकने बोटनेक आहे. तर खूप छान हा ब्लाऊज रेडी झालेला आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने मी त्याची डिझाईन केलेली आहे. मस्त दिसतीये, काहीतरी वेगळं नवीन. आणि थोडेसे काठ होते ना बॅकनेकचे, ते मी इथं लावलेले आहेत. तर बघा, तशी तर अशा पद्धतीने मी इथे डिझाईन केलेली आहे बोटनेकची. तर खूप सुंदर दिसते घातल्याच्या नंतर ही डिझाईन. त्यानंतर मग अजून 2-3 ब्लाऊज शिवलेले आहेत, ते पण दाखवते. तर ही अशा पद्धतीची डिझाईन आहे बघा. तुम्ही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाईन कटिंग स्टिचिंग करू शकता. आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवर सगळे व्हिडिओ असतात, तुम्हाला मी सगळं शेअर करते तिथं, जेणेकरून छोट्यातली छोटी गोष्ट तुम्हाला टेलरिंगमधली यावी म्हणून. आणि इथंसुद्धा मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो, शेअर करत असते. तर बघा, हा 1 ब्लाऊज आहे, हा पण बोटनेक आहे, काहीतरी वेगळं नवीन युनिक. तर बघा, इथं खाली ना वरती पूर्ण बंद आहे आणि खाली अशा पद्धतीने व्ही आकार दिलेला आहे आणि खाली नॉट बसवलेली आहे. तर काहीतरी युनिक. आता हे सगळं जे खूप म्हणजे असं हे असतात सर्व्हिसवाले, असे मॉडेल लोकांना आवडतं हे असं, खूप जास्त मॉडेल राहायची सवय असते त्यांना. तर जसं सांगतात कस्टमर, मी तसंच करून देत असते. तसं काही नाही की कोणाला, ज्याची त्याची चॉईस असते. त्यांनी आपल्याला फोटो पाठवला तसंच करून द्यायचं. तर मग त्याच्या चॉईसनुसार, नाही का. तर मग मी हा दुसरा 1 ब्लाऊज होता, त्याला मटका गळा होता, नॉट बसवली, सिम्पल होता तो. आणि हा 1 होता, हा 1 व्ही आकार होता. तर बॅकनेकलाही व्ही होता, बाहीलासुद्धा व्ही होता आणि फ्रंटलासुद्धा व्ही होता. तर हा 1 सिम्पल होता, पण सगळं व्हीच होतं ह्याचं.
छान केले होते. हे चारी पण ब्लाऊज माझे रेडी झाले होते. आणि त्यानंतर म्हटलं आता थोडंसं आवरून घेते. मग नंतर थोडंसं आवरून घेतलं, थोडं चहा पाणी केलं आणि तुम्ही सोनूकडे बघत होते. कारण सोनू ना मला म्हणत होते आवर ना मम्मा पटापटा, नाही का बाहेर जायचे. पण ठरलं होतं बाहेर जायचं, पण नंतर म्हटलं नको, कारण खूप आभाळ आलं होतं आणि जवळजवळ इथं 6 वाजत आले होते. 6 नाही, सॉरी 5:30 झाले होते. त्यानंतर मग माझं थोडंसं आवरून घेतलं, चहा पिला आणि हुक लावून घेतले. इथं माझ्याकडं एक ब्लाऊजचे हुक झाले होते लावून. इथं 3 ब्लाऊज बाकी होते. म्हटलं हुक वगैरे लावून ठेवावं, कारण सकाळी हे ब्लाऊज मला पाठवून द्यायचे होते. आणि अशा पद्धतीने मी इथं हुक वगैरे लावते. आता हुक कसे लावायचे काय हे सगळं तुम्हाला कालच्या तर परवाच्यात मी व्हिडिओमध्ये सांगितले बहुतेक. तर तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे कसं लक्षात येते, छोट्या मोठ्या टिप्स ज्या असतात ना त्या लक्ष करून जर घेतल्या तर खूप काही शिकायला मिळतं आहे. तर इथं माझे हुक लावून झाले होते. मग आता हुक लावून मला काही ब्लाऊज पण कट करायचे होते. तर म्हटलं बघूया. तर मी 2 ब्लाऊज मी रात्री मग नंतर कट करून घेतले. आणि मग मात्र रात्रीचा म्हणजे जेवणाचा स्वयंपाक बनवून घेतला एवढी हुक लावून. मग थोडासा टाईम होता तर मग मी इथं कटिंग करून ठेवत असते. आता प्रत्येक वेळी मी कटिंग करताना तुम्हाला दाखवत नाही, कारण ज्यावेळेस मला टाईम मिळेल त्यावेळेस मी करत असते. सकाळचा जरी एखादा तास मी लवकर उठले तर मग मला वाटलं की बाई आता कटिंग करून ठेवायचे, त्यावेळेस पण करत असते. किंवा ज्यावेळेस वाटलं आहे संध्याकाळी तर संध्याकाळी पण, किंवा दिवसासुद्धा, असं जसं टाईम मिळेल तसं मी काम करत असते. तर चला, आजचे हे 4 पण ब्लाऊज कंप्लीट झाले होते. हुक वगैरे लावून मस्त रेडी झाले होते. तर आजचा इतकाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला. कारण जास्त काही शूट वगैरे केलं नाही, कारण शूट करत बसलं तर मग कामाचा वेळ आपला त्यामध्ये जास्त जातो. तर आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.